घाटकोपरमध्ये पडलेलं होल्डिंग 2 मोठ्या क्रेन्सच्या सहाय्याने उचलण्याचा प्रयत्न केला जातोय। पेट्रोल पंपावर हे होल्डिंग असल्यामुळे एनडीआरएफला गॅस कटर किंवा इलेक्ट्रिक कटरच्या सहाय्याने होल्डिंग तोडता येत नाही, त्यामुळे बचाव कार्यात अडथळा निर्माण होतोय। घाटकोपर होल्डिंग दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घाटकोपर दुर्घटनास्थळी पाहणी केली, त्यानंतर हे आदेश दिले। दुर्घटनेत मृत पावलेल्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदतही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली। दुर्घटनेनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील हे घटनास्थळी पोहोचले। त्याचवेळी महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचाही आमदार पराग शहा यांच्यासोबत घटनास्थळी पोहोचले। घटनास्थळावर शो शायनिंग करण्यासाठी जाऊ नका असे यावेळी संजय पाटील यांनी पराग शहा आणि मिहिर कोटेचा यांना सुनावलं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह आयोगानं एकतर्फी पद्धतीनं अजित पवार गटाला दिल्याचं शरद पवार पक्षानं म्हटलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आज मुंबईत 2 सभा होणार आहेत। राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी पहिली सभा धारावीत होणार आहे, तर दुसरी सभा ही यामिनी जाधव यांच्या प्रचारासाठी वरळीमध्ये होणार आहे। पालघरच्या डहाणूमध्ये आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दौरा आहे। आज दुपारी 3 वाजता डहाणूत महायुतीची जाहीर सभा होणार आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबळी यांच्या प्रचारासाठी आज उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहेत। वसईतल्या माणिकपूर इथल्या YMCA मैदानात उद्धव ठाकरेंची संध्याकाळी ही सभा होणार आहे। पेठमध्ये आज रोहित पवारांची सभा होणार आहे। दिंडोरी लोकसभेत महाविकास आघाडीच्या भास्कर बगरेंसाठी प्रचार सभा होणार आहे। आदिवासी भागात सभा घेत प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात करणार आहेत।